सुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्ती ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं जय मंगलम नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव वंदे श्रीमद्रामं सद्गुरु मती शांती शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो तत्वबोध सेतुकरम ओम तत्सत प्रब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु जनांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। ग्रंथाचं पान नंबर 78 काढा, त्याच्यातलं काही राहिलेलं आहे का भाग काल। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 78। शिष्यानं काल प्रश्न विचारलेला होता, मी आत्मा देहाहून कोणत्या रीतीने वेगळा आहे बरे? मी कसा वेगळा आहे देहाहून हे मला अनुभव येईल अशा रीतीने समजून सांगा, असा प्रश्न विचारलेला होता। सद्गुरूंनी सुद्धा सांगितलेलं आहे, तू पूर्वजन्मी केलेले कर्म त्याचं फळ मी आत्ता भोगतो असं म्हणतोस, आणि आता जे कर्म करत आहेस ते पुढच्या जन्मी भोगू असं तूच म्हणतोस, असं सद्गुरू म्हणतात शिष्याला। तर मग हाच देह पूर्वजन्मी तर नव्हता, आता मातेच्या उदरातून हा जन्म उत्पन्न झालेला आहे आणि पुढच्या जन्मी भोगू असं जो म्हणतोस, पण हा देह तर इथंच जाळला जाणार आहे, पुरला जाणार आहे आणि इथंच तो नष्ट होणार आहे। मग याचा अर्थ जो कर्माचं भोग भोगतो तो कोणीतरी देहापेक्षा वेगळा असला पाहिजे, असं सद्गुरू शिष्याला समजून सांगतात। असलाच पाहिजे हे सिद्ध झालं। हा स्थूल देह आत्मा नव्हे, हे जे आपण म्हणणे ते तुला पटले की नाही? मग मी जे तुला सांगितलं की स्थूल देह आत्मा नाही, हे तुला पटलं का, असं सद्गुरू विचारतात। ओम नमः शिवाय। ताई ह्याच्या पुढचं आणखी एका रीतीने इथून वाचा। ओम नमः शिवाय। गुरु म्हणतात, आणखी एका रीतीने हे आम्ही चित्त करून दाखवतो। तू बोलतो ते सुद्धा असे बोलतोस की माझा देह आहे, माझा हात आहे, माझे डोके पाय वगैरे माझे आहेत, पण त्याच्याबद्दल मी देह आहे, मी हात आहे, मी डोके, मी पाय इत्यादी आहे असे काही म्हणत नाहीस। जसे माझे घर, माझी वाडी, माझी गाडी असे आपण व्यवहारात म्हणतो, पण केव्हाही मी घर, मी वाडी, मी गाडी असे काही म्हणत नाही। त्यामुळे अमुक माझे आहे असे म्हणणारा जो कोणी तो स्वतःच्या पदार्थाहून वेगळा असलाच पाहिजे, हे याही विचाराने अगदी सिद्ध होते। यावर तुला एक दृष्टांत सांगतो, तो ऐक। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। एका रीतीने हे तुला मी सिद्ध करून दाखवितो।
आणखी एका रीतीने आत्मा देहाहून कसा वेगळा आहे. मी जे सांगितलं तुला ते तुला तर कळालंच असेल, पटलंच असेल असं सद्गुरू म्हणतात. आणि आणखीन एका रीतीने तुला मी समजून सांगतो की देहापासून आत्मा कसा वेगळा आहे. सिद्ध करून दाखवितो. तू बोलतोस ते सुद्धा असे बोलतोस की माझा ध्येय आहे, माझा हात आहे, माझे डोके आहे. काय म्हणतोस तू? हा ध्येय माझा आहे. हाताला काय म्हणतो? हा हात माझा आहे. माझे डोके, पाय वगैरे माझे आहेत. पण त्याबद्दल मी ध्येय आहे, मी हात आहे, मी डोके आहे, मी पाय आहे इत्यादी आहे असे काही म्हणत नाहीस. तू काय म्हणतोस? माझा हात आहे म्हणतोस, माझा पाय आहे म्हणतोस. जी अवयव आहेत तुझे सगळे, माझा हात, माझा पाय, माझे डोळे, माझे कान, हे सगळे जे अवयव आहेत ते तू माझे म्हणतोस. परंतु मी म्हणत नाहीस. मी डोके आहे असं तू म्हणत नाहीस, किंवा मी पाय आहे, मी हात आहे असं इत्यादी तू काही म्हणत नाहीस. असे जसे तसं का म्हणत नाहीस? तर जसे माझे घर, माझी वाडी, काय म्हणतो आपण? माझं घर आहे म्हणतो. मी घर असं आपण म्हणत नाही. माझं घर, माझी वाडी, माझी म्हाडी असे आपण व्यवहारात म्हणतो. व्यवहार सिद्ध करताना ज्या वस्तू आपल्या आहेत त्या सांगण्यासाठी म्हणून ही माझी गाडी आहे, ही माझं घर आहे, ही माझी शेती आहे असं आपण व्यवहारात म्हणतो. आणि तसंच ध्येयामध्ये सुद्धा माझा हात, माझे पाय, माझं डोकं, माझी पाठ असं आपण म्हणतो. पण मी डोके असं आपण म्हणत नाही, किंवा मी हात म्हणत नाही, मी डोके म्हणत नाही. तर ते माझे म्हणतो. पण केव्हाही मी घर, मी वाडी, मी गाडी असे काही म्हणत नाही. ह्या वस्तूंना सुद्धा, गाडी आपली दारामध्ये उभी आहे तर आपण काय म्हणतो? माझी गाडी आहे म्हणतो. मी गाडी कधीच म्हणत नाही. आता घरामध्ये आपण आहोत तर माझं घर आहे म्हणतो. मी घर असं आपण म्हणत नाही. त्यामुळे आपण अमुक माझे आहे असे म्हणणारा तो कोणी, तो स्वतः त्या पदार्थाहून वेगळा असलाच पाहिजे. तो पदार्थ म्हणजे तो व्यक्ती नसतो. आता गाडी दारात उभी केली आणि माझी गाडी म्हटल्यानंतर ती गाडी म्हणजेच तो व्यक्ती होऊ शकत नाही, तर त्या गाडीपेक्षा तो व्यक्ती वेगळा असतो. किंवा माझं घर आपण म्हणतो, तर घर म्हणजे मी होऊ शकत नाही, तर घरापेक्षा, घरामध्ये राहणारा जो माझं घर म्हणतो तो घरापेक्षा वेगळा असतो असं सद्गुरुनाथ शिष्याला सांगू लागलेले आहेत. वेगळा असलाच पाहिजे, वेगळा असतोच आणि असलाच पाहिजे. हे याही विचाराने अगदी सिद्ध होते. ह्या विचारानं सिद्ध होत आहे. यावर तुला एक दृष्टांत सांगतो, तो ऐक. मी कसा वेगळा आहे. आत्मा हा मी आहे आणि ध्येय हा जड आहे. जसं घर आणि घरात राहणारा व्यक्ती घरापासून वेगळा असतो, तो घर म्हणजेच तो नसतो. तसंच ध्येय वेगळा आहे आणि ध्येय म्हणजेच मी नाही, किंवा मधी जो आत्मा आहे तो नाही. त्या घरापासून तो वेगळा आहे. हे सिद्ध करून दाखवण्यासाठी गुरुदेव हे सांगू लागलेले आहेत. जसं मी डोकं आपण म्हणत नाही, मी हात म्हणत नाही, तसंच मी ह्या इंद्रियापासून डोकं, हात, पाय,
नाक, डोळे, कान हे जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियापासून तो वेगळा आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मी वाचू का पुढचं? पुढचं देह वाचा, स्थिर वाचा, गडबड करू नका. स्थिर म्हणजे स्पष्ट शब्द ओळखू यावे असं वाचा, ओळखायला या. बरोबर. ओम नमः शिवाय. महानंदे तुमच्या चरणाला वंदन. ओम नमः शिवाय. देहापासून आत्मा भिन्न आहे याविषयी देह व घर यामध्ये असलेल्या सादृश्याचे वर्णन. जसे घर म्हटले की त्यात तुळ्या, खांबले, आडे, छपराची 2 पाठी असतात, तसेच खांब, खिडक्या, दारे असतात. विटा, दगड आणि चुन्याने गिलावा केलेल्या भिंती असतात. त्यावर पांढरा, काळा, तांबडा इत्यादी रंग दिलेले असतात. ढाब्याचे छप्पर असले तर त्यावर गवत उगवलेले असते. अशा घरात राहणारा मनुष्य घरच नसून घराहून वेगळा असतो आणि तो स्वतः मी घरच आहे असे कधीही म्हणत नाही. त्याप्रमाणे हा देह एक घर आहे. पाठीचा कणा हे त्याचे वाशाचे आडे आहे. बरगड्या त्याच्या छपराची पाठी आहे. हात, पाय इत्यादी त्याचे खांब आहेत. हाडे, मान वगैरे त्यातल्या विटा, दगड, गिलावा इत्यादी आहे. जसे घराला पांढरा, काळा, तांबडा इत्यादी रंग असतात, तसे या देहाच्याही चामडीवर निरनिराळे रंग असतात. डोळा, कान, नाक, तोंड इत्यादी इंद्रिये त्यातल्या खिडक्या आहेत. इकडे घरावर गवत उगवते तर तिकडे देहावर केस असतात. तर अशा देहरूप घराचा द्रष्टा जो तू आत्मा, तो तू देहच नाहीस, तर देहापासून वेगळा आहेस. यासाठी वरील विचारसरणी ध्यानात धरून ठेवली असता आपण देहच आहोत अशा प्रकारचा अभिमान नष्ट होतो. या वाचून अन्य कोणत्याही उपायाने तो नष्ट होईल असे नाही. ओम नमः शिवाय. ओम ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. देहापासून आत्मा भिन्न आहे याविषयी देह व घर यामध्ये असलेल्या सादृश्याचे वर्णन दृष्टांत देत आहेत सद्गुरू. देहापासून आत्मा कसा वेगळा आहे आधीही सांगितलं. म्यूट करा काकी. जसं देह इंद्रियापासून आपण वेगळे आहोत, तसाच आत्मासुद्धा देहापासून वेगळा आहे. किंवा स्वतःच्या घरामध्ये राहणारा व्यक्ती जसा वेगळा असतो तसा आत्मा देहापासून वेगळा आहे. तर पुढे देह आणि घर सादृश्य म्हणजे सारखेपणा कसा आहे त्याच्याविषयी दृष्टांत इथं देऊन सांगत आहेत. जसे घर म्हटले की त्यात तुळ्या, खांबले, आडे, छपराची 2 पाखी असतात. घर म्हणलं की त्याला सगळंच आलं. त्याच्या खाली छप्पर जे केलेलं असतं त्याच्या खाली जी तुळ्या आडव्या लावलेल्या असतात, ती छपराला खांबे उभे केलेले असतात, आडे लावलेले असतात आणि त्याला 2 पाखी असतात. कौलारू घर असतं बघा, त्याला 2 पाखी असतात. तसेच खांब, खिडक्या, दारे असतात. त्या घराला भिंतीला खांब असतात, खिडक्या असतात, दारे असतात. आणि विटा, दगड आणि चुन्याने गिलावा केलेल्या भिंती असतात. भिंतीसुद्धा विटाने बांधलेल्या असतात आणि त्याला वरून गिलावा केलेला असतो. विटाने किंवा दगडाने बांधलेल्या असतात असं सांगतात आणि त्याला गिलावा केलेला असतो. त्यावर काळा, पांढरा, तांबडा इत्यादी रंग दिलेला असतो घराला. घराला एकच रंग असतो का? तर नाही. घराला वेगवेगळा रंग दिलेला असतो. कोणत्या घराला पांढरा असतो,
कोणत्या घराला तांबडा असतो, काळा असतो इत्यादी. त्या घराला वेगवेगळे रंग दिलेले असतात. वेगवेगळ्या घराला वेगवेगळे रंग दिलेले असतात. धाब्याचे छप्पर असते व त्यावर गवत उगवलेले असते. छपराच्या वरी माळवत जर असेल, पूर्वीच्या काळी माळवत होते आणि त्यावर गवत उगवलेले असायचे. अशा घरात राहणारा माणूस घरच नसून घराहून वेगळा असतो. अशा जे घर आहे बांधलेलं विटानं शिमेटानं, त्याला खिडक्या दारं सगळे खांबे पाखी सगळं ते त्या घराला, आणि तो घरात जो त्या माणूस राहतो तो घरच नसतो, तर तो मनुष्य, घरामध्ये जे मनुष्य राहतात ते त्या घरापेक्षा वेगळे असतात. आणि तो स्वतः मी घरच आहे असे कधीही म्हणत नाही. तो माणूस म्हणतो का मी घरच आहे? कधीच म्हणत नाही त्या घराला घरच आहे म्हणून. पण आपण मात्र म्हणतो बघा मी ध्येयच आहे. आपण म्हणतो का नाही मी ध्येयच आहे? तो माणूस कधीच वेडा असला तर सुद्धा म्हणत नाही की घर म्हणजे मीच आहे घर. पण आपण मात्र मी ध्येय असं म्हणतो. त्याप्रमाणे हा ध्येय ही एक घर आहे. ध्येयसुद्धा घर आहे म्हणून सांगतात. पाठीचा कणा हे त्याचे वशाचे आडे आहेत. तिथं जसं घराला आडे होते, तुळ्या खांबले आडे होते, तसं ह्या ध्येय म्हणजे घर कसं, दोन्हीमध्ये साम्य कसं, सादृश्य कसं ते सांगू लागलेले आहेत. पाठीचा कणा हे त्याचे वंशाचे आडे आहेत. बरगड्या त्याच्या छपराची पाखी आहेत. 2 पाखी जे असतात ते पाठीच्या बरगड्या ज्या आहेत त्या 2 पाखी आहेत. पान नंबर किती हो? पान नंबर 79 वर चालले ते. हात पाय इत्यादी त्याचे खांब आहेत. तिथं खांब उभे केलेले होते लाकडाचे घराला, पण इथं कशाचे खांब आहेत, कोणते खांब आहेत ते सांगू लागलेले आहेत. हात पाय इत्यादी त्याचे खांब आहेत. हाडे मांस वगैरे त्यातल्या विटा दगड गिलावा इत्यादी आहेत. शरीरामध्ये जे हाडं आहेत, जी मांस आहे, रक्त आहे, जी सप्तधातू आहे त्या शरीरामध्ये, ते जसं घराला विटा सिमेंट दगडं असतात ना भिंती बांधताना, तसंच ह्या शरीरामध्ये सुद्धा हाड मांस वगैरे आहेत. त्यातल्या विटा दगड गिलावा इत्यादी आहेत. घरामध्ये जसं घर बांधताना त्याच्यामध्ये दगडं विटा सिमेंट असतं आणि त्या घराला गिलावा केलेला असतो, तसंच शरीरामध्ये सुद्धा हाड मांस रक्त वगैरे आहे आणि शरीराला सुद्धा त्वचा आहे, वरी गिलावा केलेला आहे. असे घराला पांढरा काळा तांबडा इत्यादी रंग असतात. ज्याप्रमाणे घराला वेगवेगळे रंग दिलेले असतात, तसेच आपल्या शरीराला सुद्धा बघा तुम्ही वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे रंग असतात. कोणी सावळा असतो, कोणी काळा असतो, कोणी गोरा असतो, कोणी गव्हाळ असतो, रंग असतात. घर आणि ध्येय ह्याचं साम्य कसं हे सांगू लागलेले आहेत. तसे या ध्येयाच्याही चमडीवर निरनिराळे रंग असतात. एकाच रंगाचे लोक नसतात. कुणी जास्त काळे सावळे असतात, कुणी थोडे मध्यम असतात, कुणी गव्हाळ असतात, कुणी गोरे असतात, कुणी जास्तच गोरे असतात. अशा प्रकारे ह्या चमडीवर सुद्धा घराला जसं कलर दिलेला असतो तसा ह्या ध्येयाला सुद्धा कलर आहे. डोळा कान नाक तोंड इत्यादी इंद्रिय त्यातल्या खिडक्या आहेत. ह्या खिडक्या सांगितल्या. 9 द्वार जे आहेत शरीराला त्या खिडक्या आहेत. 9 द्वार कोणते, तर 2 डोळे
2 कान, 2 नाकपुड्या, 1 मूग, शिश्न आणि गुद, ही 9 द्वार आहेत. ह्या खिडक्या आहेत. इकडे घरावर गवत उगवते, तर तिकडे देहावर केस असतात. सगळं सादृश्य सांगू लागलेले, सारखेपणा घराचा आणि देहाचा. म्हणजे देहसुद्धा एक घरच आहे आणि सारखंच आहे. जसं घर बांधल्यानंतर त्या घरामध्ये राहणारा माणूस वेगळा असतो, तसंच हा देहसुद्धा घरासारखाच आहे. आणि ह्या देहामध्ये राहणारा सुद्धा देहापेक्षा वेगळा आहे, हे शिष्याला समजून सांगण्यासाठी शिष्यानं प्रश्न केलेला होता, सांगा म्हणून. ते समजून सांगण्यासाठी सद्गुरू हे सादृश्याचं वर्णन करत आहेत. गवत उगवते, घरावर जसे गवत उगवते तसं शरीरावर रोम असतात. तिकडे देहावर केस असतात, म्हणजे रोम असतात. तर अशा देहरूप घराचा दृष्टा तो तू आत्मा, तो तू देहच नाहीस. अशा देहरूप घराचा, ही एक घरच आहे. आणि ह्या घराच्या वेगळा राहणारा, घरामध्येच राहतो तो, पण घरापेक्षा वेगळा आहे. तो जो व्यक्ती घरामध्ये राहतोय, तर घरामध्ये राहून सुद्धा घरच नाही, तर घरापेक्षा तो वेगळा आहे आणि घराचा दृष्टा आहे. आता घराचा दृष्टा कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. बोला लवकर, किती वेळ झालेला? सांगू का? घराचा दृष्टा कशाला म्हणावा? ओम नमः शिवाय सांगू. हां. घराहून राहून घराला जाणतो पाहतो त्याला घराचा दृष्टा म्हणा. ओम नमः शिवाय. सुरेखाताई, कशाला म्हणावं घराचा दृष्टा? मिसाळताई. ओम नमः शिवाय ताई, आता चालू केलं, लक्षात नाही, आता चालू केलं मोबाईल. ओम नमः शिवाय. हरंगोळी ताई, तुमच्या चरणाला वंदन. सच्चिदानंद स्वरूप आत्मा हा घराचा दृष्टा आहे. घराचा दृष्टा कशाला म्हणावे? दृष्टा कशाला म्हणावे? आत्म्याला म्हणावे. ओम नमः शिवाय. मंगेताई आहेत का? मुद्रिकाताई महाजन, बोला, घराचा दृष्टा कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय. हां. ओम नमः शिवाय. आत्मा देहापासून वेगळा आहे, म्हणून त्याला देहाचा दृष्टा म्हणावे. दृष्टाचं लक्षण काय? ओम नमः शिवाय. सुनीता. ओम नमः शिवाय. हां. जो घरात राहतो, दृष्टा ह्याचं लक्षण काय? दृष्टाचं लक्षण आधी सांगायचं. देहापासून भिन्न राहून, घरामध्ये जे घरापासून भिन्न राहून जो घराला जाणतो पाहतो, तो जो घरातला आहे व्यक्ती, ते दृष्ट आहे घराचा. ओम नमः शिवाय. बरोबर आलं. घर हे दृश्य, घर हे दृश्य. आणि दृष्टाचं घरात राहणारा जो आहे तो घराला पाहतो जाणतो. लक्षण काय दृष्टाचं? लक्षण देहापासून भिन्न राहून घराचं सांगायचं का? दृष्टाचं लक्षण आधी सांगायचं आणि लक्षणामध्ये ते बसवायचं. पुन्हा लक्षण काय दृष्ट? देहापासून भिन्न राहून जो देहाला जाणतो तो देह. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हो, आलं. तो देहाचा दृष्ट आहे, पण दृष्टाचं लक्षण त्याच्याहून भिन्न राहून. घराचा दृष्ट आहे, घराचा दृष्ट घरात राहतो, घराला पाहतो जाणतो. ओम नमः शिवाय. बरोबर आलं. राहणारा दृष्ट आहे. हो. ओम नमः शिवाय. तर दृष्ट ह्याचं लक्षण. ओम नमः शिवाय. म्यूट का?
त्याच्याहून भिन्न राहून म्हणजे दृश्याहून त्याच्याहून भिन्न राहून त्याला जाणतो पाहतो, त्याला दृष्टा असे म्हणावे. त्याच्याहून भिन्न राहून म्हणजे दृश्याहून भिन्न राहून दृश्याला जाणतो पाहतो, त्याला दृष्टा असे म्हणावे. मग आता तर घराचा दृष्टा म्हणजे घराहून भिन्न राहून घराला जाणतो पाहतो, घराचा म्हणलं म्हणून. पण निस्ता दृष्टा जर म्हणायचं तर त्याच्याहून भिन्न राहून म्हणजे दृश्याहून भिन्न राहून दृश्याला जाणतो पाहतो, त्याला दृष्टा असे म्हणावे. नंदा काकी बोला. देहाचा दृष्टा कशाला म्हणावे? तर अशा देहरूप घराचा दृष्टा जो तू आत्मा, तो तू ध्येयच नाहीस. तू ध्येयच नाहीस. अरे ध्येयाहून ओम नमः शिवाय वेगळा आहेस तू. तू ध्येयच नाहीस, ध्येयापासून वेगळा आहेस. यासाठी वरील विचारसरणी ध्यानात धरून ठेवली असता आपण ध्येयच आहो अशा प्रकाराचा अभिमान नष्ट होतो. ही जर विचार लक्षात घेतला तर ध्येय आणि घर ह्याच्यातलं सादृश्यचा जर विचार लक्षात घेतला तर आपण ह्या ध्येयापासून वेगळे आहोत, ध्येयाचा दृष्टा आहोत. आपण ध्येयच नाही तर ध्येयापेक्षा वेगळे आहोत हा आपल्याला लक्षात येतं, कळतं. आणि अशा प्रकारानं ध्येयाचा अभिमान नष्ट होतो. ध्येयापासून मी वेगळा आहे असं जर आपण मनामध्ये दृढ निश्चय केला तरच आपल्याला जो अभिमान आहे ह्या ध्येयाचा, मी ध्येय आहे असं म्हणून जो अभिमान येतो, ध्येयाचा तो अभिमान नष्ट होतो. पण एवढं सांगणं सोपं आहे, तेवढं अंगीकार करणं सोपं नाही. अभिमान खूप सुप्तपणे तो हसतोच तिथं दडून बसलेला. एका मोठा माणूस होता, एक श्रीमंत माणूस होता आणि त्यानं नोकर ठेवायचा. आणि नोकर ठेवताना काय करायचं, अभिमान कसा असतो, ध्येयाचा दृष्टा कसा आहे, नावाचा अभिमान घालवण्याचं आपण बघितलं. आता ध्येयाचा अभिमान इथं घालवायचा आहे. तर त्याला नोकरी ठेवल्याबरोबर सगळं त्याचं विचारून घ्यायचा. तो तुझ्या आईचं नाव काय, तुझ्या वडिलाचं नाव काय, तुझ्या भावाचं नाव काय, तू कोणत्या गावचा, तुझं कुळ कोणतं, तुझे वडील कोण, सगळं विचारून घ्यायचा. पगार ठरवायचा आणि त्यालाच सांगायचा 3 महिने पगार मी देणार नाही, 3 महिन्याचा पगार एकदाच देईल. मग 3 महिने तो पगार मागतच नाही जो नोकर ठेवला तो. सुरुवातीला तसं ठरलं म्हणून. मग 3 महिने होत आले की ह्यानं काय करायचं, त्याच्या सगळ्या कुळावर सगळ्या ह्याच्यावर घालून घाण शिव्या द्यायला सुरू करायचं. मग तसं तो करायला की जो ही नोकर होता तो ह्याचं असलं बोलणं ऐकून घेण्यापेक्षा नको बाबा नोकरी म्हणून निघून जायचा. असाच ह्यानं क्रम सुरू ठेवला. नोकर ठेवायचा ना असाच पैसे न देताच घालवून द्यायचा. मग एक जो आला त्याला माहिती पडलेलं होतं, त्यानं सांगताना नाव वेगळं सांगितलं, कुळ वेगळं सांगितलं, गोत्र वेगळं सांगितलं, काहीच खरं सांगितलेलं नाही. आणि तो 3 महिने झाल्यानंतर शिव्या देऊ लागला. ती शिव्या देऊ लागला की हसायचा, ह्याला हसू यायचं. तेव्हा त्या श्रीमंत व्यक्तीला वाटलं हा असा कसा माणूस आहे, ह्या वेडा असेल का, ह्याच्या नावानं, ह्याच्या गावानं, ह्याच्या आईवर, ह्याच्या वडिलावर मी घाणघाण बोलतो त्यांच्याविषयी, तरी हा हसतो. तेव्हा त्यानं विचारलेले त्या मालकानं, अरे मी इतकं तुला बोलायलो तरी तू हसत आहेस. तेव्हा तो नोकर म्हणला आधी माझा पगार काढा. पगार घेतला आणि सांगितलं माझं नाव बी खरं नाही, माझं गाव खरं नाही, माझे आई वडील काहीचही माझं खरं नाही, असंच इथं आपलंसुद्धा काहीच खरं नाही असं हे समजून सांगत आहेत. फक्त हे अभिमान धरलेला आहे. आता इथं ह्या ग्रंथामध्ये आपल्याला एक 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 ग्रंथी सोडू लागलेले आहेत सद्गुरू. ग्रंथी कशाला म्हणावं, जडाची आणि चेतनाची गाठ बसलेली आहे बघा. ग्रंथीचं लिहून घेतलं नसेल तर लिहून घ्या, ग्रंथी कशाला म्हणावं. जड आणि चैतन याची गाठ बसली
त्याला ग्रंथी असं म्हणावं. अपान वायू जो असतो तो खाली आणखी कसं ग्रंथी कशाला म्हणावं सांगायले. ग्रंथी कशाला म्हणावं? जड आणि चेतन, जडाची आणि चेतनाची जी गाठ बसली आहे त्याला ग्रंथी असं म्हणावं. जड म्हणजे देह, चेतन म्हणजे आत्मा. चेतनाची गाठ आहे त्याला ग्रंथी असं म्हणावं. झालं का? हो काय लिहिलं? हो वाचू का ते? हो सांगा. ग्रंथी कशाला म्हणावे? जडाची आणि चेतनाची जी गाठ बसली आहे त्याला ग्रंथी असे म्हणावे. ओम नमः ओम नम शिवाय. ही कशी गाठ बसली तर प्राणवायू जो असतो तो वरी वळतो आणि अपान वायू खाली वळतो. प्राणवायू वर वळतो, अपान वायू खाली वळतो आणि ती गाठ गच्च बसते. पुन्हा आपण ओम सुद्धा नमः शिवाय. हा इथं पहिलं काय झाले, जन्म बंधनाची गाठ सोडवतो त्याला ग्रंथी असे म्हणतात. ग्रंथ म्हणतात. ग्रंथ, ग्रंथी नाही. ग्रंथी सोडवतात ते ग्रंथ. असे का? जन्म मरणाची गाठ सोडवतो तो ग्रंथ. गाठ सोडवतो तो ग्रंथ आणि गाठ बसली ती ग्रंथी. जी गाठ आहे ती ग्रंथी. हा जडाची आणि चेतनाची गाठ बसलेली आहे ती गाठ ग्रंथ सोडवतो. ओम नमः शिवाय. प्राणवायू वर वळतो आणि अपान वायू खाली वळतो. हा आणि त्याची तिथं गाठ बसलेली असते. प्राणवायू वर वळतो, अपान वायू खाली वळतो आणि ह्या दोन्हीची गाठ बसलेली असते तिला ग्रंथी असं म्हणावं. जडाची चेतनाची पण आहे आणि कशी गाठ बसली म्हणजे जड चेतनाची कशी गाठ बसली तर आपण वायू खाली वळतो. गाठ बसते. ग्रंथी म्हणतात. ग्रंथी आणि जी ग्रंथी सोडवतो, गाठ सोडतो त्याला ग्रंथ म्हणतात. हा जो ग्रंथ आहे ना, पंचीकरण ग्रंथ आपण म्हणतो. ओम नमः शिवाय. मी वाचून दाखवू. ओम नमः शिवाय वाचून दाखवा. वाचून दाखवू का? हो दाखवा. वाचून ग्रंथी कशात म्हणतात? जड व चेतनाची गाठ बसते जी गाठ आहे त्याला ग्रंथी म्हणतात. प्राणवायू वर वळतो, अपान वायू खाली वळतो व तिथे गाठ बसते त्याला ग्रंथी असे म्हणतात. बरोबर लिहिलं. बरोबर. ओम नमः शिवाय. जी गाठ सोडवतो त्याच्या पुढे काय ते? ओम नमः शिवाय. सांगा काकी, दम्मानी सांगा, व्यवस्थित लिहिलं. ओम नमः शिवाय. ग्रंथी तसाच म्हणतात. जड व चेतन यांची गाठ बसते जी गाठ आहे त्याला ग्रंथी असे म्हणतात. प्राणवायू वर वळतो, अपान वायू खाली वळतो व तेथे गाठ बसते. आलं लक्षात? हो. त्याला ग्रंथी असे म्हणतात. नाही त्यांना कोणी विचारलं त्यांना आणखी सांगू दम्मानं. ग्रंथ जी गाठ सोडवतो त्याला ग्रंथ म्हणतात. ग्रंथ म्हणतात ताई. तेच पाहिजे. जी गाठ सोडवतो त्याला ग्रंथ म्हणतात ना. ओम नमः शिवाय. ती गाठ बसलेली जी आहे ना, ती गाठ सोडवतो त्याला ग्रंथ. ग्रंथाची व्याख्या आहे ती.
जडाची चेतनाची गाठ बसलेली ती सोडवतो त्याला ग्रंथ असे म्हणतात. ध्यानात आपण ध्येयच आहो अशा प्रकारचा अभिमान नष्ट होतो. मग हे आपल्या लक्षात येतं, तेव्हा ह्या अभिमान नष्ट होतो. आता आधी कोणता अभिमान घालवला हो? आधी नावाचा अभिमान घालवला. नाव माझं नाही, 12व्या दिवशी ठेवलेलं आहे. मग इथून हा ग्रंथ काय करीत आहे? आपल्याला ह्या ध्येयापासून बाजूला काढीत आहे, वेगळं काढीत आहे. कसा कसा वेगळा आहे आत्मा ते सांगत आहे. एकापासून आपल्याला वेगळं निघायचंय आणि वेगळं निघून मी कोणही, फक्त आपल्याला कळालं की मोक्षच आहे, दुसरं काहीच नाही. फक्त मी आत्मा ही दृढ निश्चय करून घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठीच ही सगळी खटपट आहे. नुसतं एका शब्दात सांगून निश्चय होत नाही. म्हणून सद्गुरू अनेक हर तऱ्हेनं समजून सांगतात. आपला दृढ निश्चय होण्यासाठी अनेक ग्रंथ आहेत. ह्याच्या पुढचा ग्रंथ विचार चंद्रोदय आहे, त्याच्या पुढचा ग्रंथ विचार सागर आहे. पण सगळ्याच ग्रंथामध्ये मी आत्मा अध्ययापासून कसा वेगळा आहे हेच सांगितलेलं आहे. आणि एवढंच आपलं निश्चय झाला की आपण मुक्तच झालो. जीवदशा ही आलेली आहे, जीवदशा संपते आणि आत्मा म्हणजे बाद होतो, नष्ट. आत्मा ही जीवदशा जी आहे ती बाद होते आणि मी आत्मा हे असं कळालं की जीवदशा बाद होते आणि आपण मुक्त होतो. त्याचं पुढे आलेलंच आहे विस्तारानं, तिथं बघू. पण आत्म्याचं स्वरूप फक्त मी आहे, जीव मी नाही, आत्मा मी आहे. जीवदशाला आला म्हणून हा फिरत आहे. ओम नमः शिवाय. पुढचं वाचा ताई मीनाताई. ओम नमः शिवाय. ते म्हणतात, गुरु महाराज, आपण सांगितलेल्या रीतीने विचार केला असता हा देहच मी नाही असे सिद्ध होते व ते जाणले असता देहातील अहंता नष्ट होते. तरी पण देह माझा आहे असे समजणे ही जी ममता ती राहते व ही या आपल्यावरील दृष्टांतावरूनही खरे ठरू पाहते. कसे ते सांगतो. घटात पाहणारा जो मी ते घटच नाही हे खरे, तरी पण घट माझा आहे असे म्हणतो. आपण घेतलेल्या घराच्या दृष्टांतावरूनच विचार करूया. घरात राहणारा मी घर नाही हे खरे, पण घर माझे आहे तसे तर मी अवश्य म्हणतो. त्याच न्यायाने देहाचा द्रष्टा जो मी तो देहच नाही, पण देह माझा आहे असे मी हटकून म्हणत असतो. आणि ते तसे म्हटले म्हणजे त्यात ममत्व तर स्पष्ट व्यक्त होते. हे ममत्व ज्या विचाराने निवृत्त होईल तो कृपा करून सांगावा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मला वंदन. ओम. काय सांगतात गुरु महाराज? आपण सांगितले, आता सांगितलं, आपण सांगितलेल्या रीतीने, तुम्ही जी मला समजून सांगितलं, ज्या रीतीनं समजून सांगितलं आणि विचार जर केला असता, हा ध्येय मी नाही हे मला कळालं, माझ्या लक्षात आलं हा ध्येय मी नाही असे सिद्ध होते, हे मी जाणले. आणि ह्याच्याने काय झालं? अहंता नष्ट झाली. अहंता कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बोला. नुसता हात करा, मी विचारते. बोला. ओम नमः शिवाय. अहंता म्हणजे काय? अहंता स्वतःच्या देहावर प्रेम करणे म्हणजे अहंता, त्याला अहंता म्हणतात. ओम नमः शिवाय. बोला मंगेताई. मंगेताई. ओम नमः शिवाय. अहंता कशाला म्हणतात? स्वतःच्या देहावर प्रेम करणे त्याला अहंता असे म्हणतात. ओम नमः शिवाय. मी म्हणजेच अहंता. मी ही जी आहे ती आपण देहाला मी जी म्हणतो ती अहंता. आत्मा मी असताना देहाला मी म्हणतो म्हणजेच अहंता. देहातील अहंता नष्ट झाली. तुम्ही जी समजून घराचा दृष्टांत दिला, घरापेक्षा घरात राहणारा वेगळा आहे, तसाच देहापेक्षा देहात राहणारा हा
वेगळा आहे हे तुम्ही मला समजून सांगितलं आणि त्यामुळं काय झालं, मला कळालं की मी म्हणजे ही ध्येय नाही, तर मी हा ध्येयापासून वेगळा आहे. ही माझ्या लक्षात आलं, ही मला कळालं. तरी पण ध्येय माझा आहे असे समजणे, ही जी ममता ती राहतेच की. काय म्हणतो, प्रत्येक प्रश्न त्यानं आपले सगळे प्रश्न सुटण्यासारखे शिष्याने विचारलेले आहेत. कोणतीच शंका आपल्या मनामध्ये राहू नये. आपल्या मनातली जी शंका आहे तो शिष्य तिथं विचारित आहे. तो काय म्हणतो, तर देह माझा आहे असे समजणे, ही जी ममता ती राहतेच. ध्येय मी नाही हे लक्षात आलं, पण ध्येय माझा आहे असं तर ममता राहते. अहंता कशी ती कळालं मला, अहंता माझी गेली आता, पण ममता तर राहतेच की, असं त्याने विचारलेलं आहे. व हे या आपल्या वरील दृष्टांतावरूनही खरे ठरू पाहतेच. तुम्ही वरचा दृष्टांत दिला त्याच्यावरून मी नाही म्हणजे अहंता नाही घर म्हणजे, पण घर माझं आहे ही ममता तर राहतेच की. घराला मी घर नाही पण घर माझं आहे अशी ममता राहतेच. व हे या आपल्या वरील दृष्टांतावरूनही खरे ठरू पाहतेच. तुम्ही वरील दृष्टांत दिलेला आहे त्याच्यावरून हे खरंच आहे की घर मी नाही पण घर माझं आहे. कसे ते सांगतो, घटास पाहणारा जो मी तो घटच नव्हे. घट समोर ठेवलाय आणि घटाला मी पाहत आहे, मग घटाला जो पाहतो तो घटच नाही म्हणजे मी नाही. घट वेगळा आहे आणि मी वेगळा आहे. घटास पाहणारा जो मी तो घटच नव्हे हे खरे. तरी पण घट माझा आहे असे म्हणणे आपण घेतलेल्या घराच्या दृष्टांतावरून विचार करूया. घट समोर ठेवलाय तो घट मी नाही पण घट माझा आहे ना, असं तर आपण म्हणतो. तुम्ही जसं सांगितलं घरात राहणारा घर नाही पण घर तर तो त्याचं स्वतःचं म्हणतो. पण घर माझे आहे असे तर मी अवश्य म्हणतोच. घर मी नाही पण घर माझं आहे असं मी अवश्य म्हणतो, खरंच म्हणतो. त्याच न्यायाने म्हणजे त्याचप्रमाणे ध्येयाचा दृष्टा जो मी तो ध्येयच नव्हे पण ध्येय माझा आहे असे मी हटकून म्हणत असतो. ध्येयाचा दृष्टा आहे मी, देहाहून बाजूला राहतो, देहाला जाणतो पाहतो, म्हणून ध्येय मी नाही पण ध्येय माझा आहे असं तर मी हटकून म्हणतो, म्हणजे सारखंच म्हणतो. ध्येय माझा आहे, जसं घरात राहणारा घर नाही पण घर माझं आहे म्हणतो, तसं ध्येयामध्ये राहणारा सुद्धा ध्येय मी नाही पण ध्येय माझा आहे असं हटकून म्हणतो. आणि ते तसे म्हटले म्हणजे त्यात ममत्व तर स्पष्ट व्यक्त होते. हे ममत्व ज्या रीतीने निवृत्त होईल ते कृपा करून सांगावे. ज्या रीतीने पण ते ध्येय माझा आहे असे मी हटकून म्हणत असतो आणि हे ते तसे म्हटले म्हणजे त्यात ममत्व तर स्पष्ट राहते. ममत्व म्हणजे ममत्व कशाला म्हणावं, ममता ममत्व. सुरेखाताई बोला. ओम नमः शिवाय ताई. आपण इतरांवर प्रेम करतो म्हणजे आई वडील बहीण भाऊ इतर आहेत त्यांच्यावर प्रेम करतो, त्याला ममता म्हणतात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बुरांडेताई बोला. ममत्व म्हणजे काय, देहावर संबंधी प्रेम करणे, देहावर दुसऱ्या म्हणजे पुत्र मुले बहीण भाऊ त्याच्यावर प्रेम करणे म्हणजे ममता. ओम नमः शिवाय. सुरेखाताई नवाडे.
सुरेखाताई नवाडे, ममता कशाला म्हणतात? ममत्व कशाला म्हणतात? ओम नमः शिवाय. मुद्रिकाताई माझं म्यूट उघडलंय का? बोला मग. म्यूट उघडलंय तुमचं. मीनाताई, ममत्व कशाला म्हणतात? ओम नमः शिवाय. सांगू? मीनाताई बोला. म्यूट करा ताई. म्यूट उघडून ठेवले तुम्ही. म्यूट करा मुद्रिकाताई. पुत्र, मित्र, भाऊ, बहिणी यांच्यावर प्रेम करणे म्हणजे ममत्व. ओम नमः शिवाय. जयश्रीताई, ममता कशाला म्हणावं? कोणता शब्द सोडायचा नाही, पूर्ण घ्यायचं. जयश्रीताई बोला. आणखी आता सांगू का ताई? ओम नमः शिवाय. लक्षात आले. जयश्रीताई. मंगेताई, ममता कशाला म्हणावं? म्हणावे हं. देहादी जे सगळे असतात ना, नातेवाईक, धन, मुलं बाळ, पती, याला ममता असे, याच्यावर प्रेम करणे याला ममता असे म्हणतात. देहासंबंधी, आपण संबंधी सोयरे सखे सोयरे म्हणतो ना, संबंधी. देहासंबंधी जे आहेत नाते, त्याला ममत्व म्हणावं, ममता म्हणावं. अहंता म्हणजे स्वतःचा ध्येय मी, आणि ममता म्हणजे देहाच्या संबंधी. पुत्र, पती, धन, मुलं ही जे नाते आहेत ते ममत्व, ममता. मग ममता सांगा. पती, पत्नी, मूल, बाळ, धनसंपत्ती, देहासंबंधी नातेवाईक यांच्यावर प्रेम करणे म्हणजे ममता. हा, संबंधी आधी म्हणायचं. ध्येय संबंधी जे आहेत नातेवाईक त्यांच्यावर प्रेम करणं, पुन्हा उदाहरणं सांगायचे. आधी लक्षणच सांगायचं, कशाचं बी कोणतं जरी असलं तरी. ध्येय संबंधितावर प्रेम करणे म्हणजे ममता. हे उदाहरणार्थ पुन्हा बाकीचं सांगायचं. नातेवाईक जे आहेत ते. डबल सांगू का? जयश्रीताई बोला. ममता म्हणावे देहासंबंधीचे नातेवाईक, उदाहरण मुलं बाळ, बहीण भाऊ यांना ममता म्हणावे. धन पैसा यांच्यावर प्रेम करणे म्हणजे ममता. ओम नमः शिवाय. सुरेखाताई, अहंता कशाला म्हणावे? नवाडेताई. अहंता, हात वरी केलाय आणि बोलतच नाहीत. ओम नमः शिवाय. तर हात खाली घ्या सुरेखाताई. बोलायचं नाही तर हात खाली घ्या. देहाधिकावर जे प्रेम करतो ते ममता मात्र राहते असं म्हणत. ममत्व तर स्पष्ट होते. मी ध्येय नाही हे खरंय, पण देह माझा आहे ही ममत्व तर राहतंच असं इथं सांगितलेलं आहे. ज्या रीती विचाराने निवृत्त होईल तो कृपा करून मला सांगावं. ही ममत्व कशानं कसं नाही हे सद्गुरुनाथ कृपा करून मला सांगा असं शिष्य म्हणत आहे. काल जडाचं लक्षण चुकलं बघा सगळ्यांचं. जड कशाला म्हणावे सांगा बरं. पाठ व्हायला पाहिजे ते लक्षण. सगळीकडे जड आलेला शब्द आहे. मग जड कशाला म्हणावे? आणि त्याचं ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. म्हणजे ताई हात वरी केलाय सांगा. जड कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय. जो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला जड म्हणावे. हा, उदाहरणार्थ 3 माठ आहे. मधला माठ आहे मातीचा. त्याला जर विचारतो तू कशाचा आहे तर तू स्वतःला पण ओम नमः जाणत नाही शिवाय. मातीचा. थांबा तुम्ही. जयश्रीताई बोला. ज्याला नीट सांगायचं ते सांगा, व्यवस्थित सांगायचं ते. ओम नमः शिवाय. म्यूट. हा सांगा. तर जो स्वतःलाही जाणत नाही त्याला जड म्हणावे. उदाहरणार्थ 3 माठ आहेत. 1 नंबर
सोन्याचा. नंबर 2चा माठ आहे चांदीचा. नंबर 3चा माठ आहे तांब्याचा. मधल्या चांदीच्या माठाला एकावर विचारलं तर एक खालचा ठेवले माठ माठ, कशाचा सगळीकडे आहे? बाजूला बाजूला नाही तर ठेवले. तो पण ओम नमः शिवाय. 3 माठ आहेत ते एकावर एक ठेवलेले, उतरण रचलेली एकावर एक त्याची. तर हा, मधलं खाली कोणता मधल्या ठेवला? माठाला विचारलं ओम त्याची नमः कोणता शिवाय. आहे? तो शकत नाहीये. मीनाताई बोला. नंतर थांबा, मग जयश्रीताई थांबा. मीनाताई बोला. एकावर गड एक खाली कशाला? कोणता आहे, मधी कोणता आहे, वरी कोणता आहे, असंच म्हणजे व्यवस्थित सांगा. आधी लक्षात सांगा. कशाला म्हणतो? हा, तर ते स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही, त्याला जड असे म्हणावे. उदाहरणार्थ 3 गट आहेत. मधला गट, एकावर एक 3 गट ठेवलेत. मधला गट आहे मातीचा, वरचा गट आहे सोन्याचा आणि खालचा गट आहे चांदीचा. मग मातीच्या त्याला विचारलं स्वतः, तू कशाचा आहेस? तर तर तो सांगत नाही. मग स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही ओम जाणत नमः नाही. शिवाय. काय सांगत नाही तो? काय सांगत नाही? ओम नमः शिवाय. मी मातीचा आहे म्हणून स्वतःही सांगत नाही. हा, मी मातीचा आहे म्हणून स्वतःही सांगत नाही. वरच्याला विचारलं, तू कशाचा ओम आहेस? नमः शिवाय. सोन्याचा आहे. म्यूट करा. वरच्याला विचारायचंच नाही, मधल्यालाच विचारायचंय. ओम नमः. मधल्याला विचारतो, तुझ्या वरी कशाचा गट आहे? तर तो म्हणतो, मी त्यालाही जाणत नाही आणि मलाही जाणत नाही, स्वतःलाही जाणत नाही. मधल्याला विचारतो, तुझ्या खाली कशाचा गट आहे? सोन्याचा आहे का कशाचा आहे? तर ते म्हणतो, मी स्वतःलाही जाणत नाही आणि त्याला पण जाणत नाही, चांदीच्याला पण जाणत नाही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. थांबा, मी एकदा सांगते, नीट लक्ष करा. 3 घट घेतले. एक घेतला मातीचा, एक घेतला चांदीचा आणि एक घेतला सोन्याचा. तर पहिल्यांदा चांदीचा घट ठेवला, त्याच्यावर मातीचा घट ठेवला आणि त्याच्यावर सोन्याचा घट ठेवला. आणि मधल्या घटाला विचारलं, आपण विचारलं मधल्या घटाला, बाबा तू कशाचा आहेस, कोणत्या धातूचा आहेस? तेव्हा मी मातीचा आहे असं त्याला सांगता येत नाही. त्याच्यानंतर त्यालाच विचारलं, अरे बाबा तुझ्यावरी कोणता घट ठेवलेला आहे, कोणत्या धातूचा? तर तुझ्यावरी सोन्याचा घट ठेवलेला आहे असं त्याला सांगता येत नाही. पुन्हा त्याला विचारलं, तुझ्या खाली कोणता घट आहे? तर खाली सुद्धा चांदीचा घट आहे असं त्याला सांगता येत नाही. त्यामुळं तो स्वतःला जाणत नाही, म्हणजे मी मातीचा घट आहे असं जाणत नाही, वरी सोन्याचा घट आहे हे पण जाणत नाही आणि खाली चांदीचा घट आहे हे पण जाणत नाही. मग तो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. ओम नमः शिवाय. बोला बरं नंदा काकी, व्यवस्थित सांगा म्हणजे लक्षात येते सगळ्यांच्या, कोणता शब्द सोडायचा नाही. ओम नमः शिवाय बोला ना. बंद केलं माझं. ओम नमः शिवाय. 3 घट घेतले आपण. 3 घट, एक वरती चांदीचा, मध्ये मातीचा आणि खाली सोन्याचा ठेवला. आपण जर मधल्या माठाला विचारलं की तुझ्या वरती कोणता माठ आहे, तो सांगू शकत नाही, कारण तो स्वतःला जाणत नाही, ते वरच्यालाही जाणत नाही. ओम नमः तर तो जोर आहे. शिवाय. म्यूट करा. तुझ्यावरती आधी सुरुवातीला लक्षण नीट लक्षात घ्या. जोड आहे तो. म्यूट करा. सुरेखाताई ओम बोला. नमः शिवाय. सुरेखाताई बोला. स्वतःला ओम नमः शिवाय. हां, लक्षात. हां, आपण 3 घट घेतले आणि पहिल्यांदा घट ठेवला आपण वरी चांदीचा, दुसऱ्यांदा ठेवला आपण सोन्याचा आणि तिसऱ्यांदा ठेवला मातीचा. तो मधला गट, खालचा गट विचारतो मधल्या गटाला, तो कशाचा आहे? तो म्हणतो, मी कशाचा आहे की मी जाणत नाही त्याला. मग तो मधला गट पुढच्या गटाला विचारतो, तू कशाचा आहेस? तो म्हणतो, मी जाणत नाही त्याला कशाचा आहे ती. बरोबर आहे ओम ते? नमः शिवाय. ओम नमः शिवाय. म्यूट करा. मंगेताई बोला. ओम नमः शिवाय. जड कशाला म्हणावे? जो स्वतःला जाणत नाही आणि दुसऱ्याला जाणत नाही त्याला जड असे म्हणावे. त्याला उदाहरण,
तीन माठ आहेत. खाली आहे चांदीचा, मध्ये आहे मातीचा आणि वर आहे सोन्याचा. एकावर एक तर ठेवले, मधल्या माठ एकावर एक ठेवले. एकावर एक ठेवलं, हा एकावर एक ठेवलं. आणि मधल्या मातीच्या माठाला विचारलं की अरे बाबा तू कशाचा, कोणत्या धातूचा आहेस? तर तो म्हणतो मला काही सांगता येत नाही मी कशाचा आहे. म्हणजे तू गावचे ते कार्य तो स्वतःला जाणत नाही. पुन्हा त्यालाच विचारलं तुझ्या वरती कोणता माठ आहे? पण तो म्हणतो अरे बाबा ते पण मला सांगता येत नाही. म्हणजे तो स्वतःला तर ओळखत नाही आणि त्याला दुसऱ्याला पण ओळखत नाही, ही औषध बसली. असंच जर म्हणजे स्वतःला बी जाणत नाही आणि दुसऱ्याला बी जाणत नाही. पण त्याला आणखीन मला विचार तुझ्या खाली कोणता माठ आहे? तर तो खालच्याला पण जाणू शकत नाही. असं तो म्हणतो की मी स्वतःला पण जाणीत नाही आणि खालच्याला पण जाणीत पण दुसऱ्याला पण जाणीत नाही. हो. सुनीता ताई काळे. ओम नमः शिवाय. हं? जड कशाला म्हणावे? जो स्वतःलाही जाणत नाही दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला जड असे म्हणावे. तीन गट घेतलेले, एकावर एक असे तीन गट घेतले. खालचा चांदीचा, मधला मातीचा आणि वरचा सोन्याचा. आपण मधल्या गडाला विचारले की तू कशाचा आहेस? तो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. आपण त्याला विचारले तुझ्या वर कोणत्या धातूचा घट आहे? तर तो त्यालाही ओळखत नाही, जाणत नाही. म्हणून तो म्हणतो मी ते जड असल्यामुळे ते त्यालाही स्वतःलाही जाणत नाही, दुसऱ्यालाही जाणत नाही, वरच्याला पण जाणत नाही. मग आपण त्या मधल्या गटाला विचारले की तुझ्या खाली कोणत्या धातूचा घट आहे? त्याने सांगितले की खाली त्याला ते पण सांगता आले नाही, चांदीचा आहे का कशाचा आहे. तो स्वतःलाही जाणत नाही, दुसऱ्यालाही जाणत नाही, म्हणून त्याला सांगता आले नाही. ओम नमः शिवाय. मधल्या घटाला जेव्हा विचारलं तू कशाचा आहेस, तो आम्ही मातीचा आहे असं त्याला सांगता आलं नाही. बाकी सगळं बरोबर आलं. ओम नमः शिवाय. सगळं बरोबर आलं. मधल्या घटाला जेव्हा विचारलं तू कशाचा आहेस, तर मी मातीचा आहे असं त्याला सांगता आलं नाही. तुझ्या वरी जो घट ठेवलेला आहे तो कशाचा आहे, तर तो सोन्याचा आहे असंही त्याला सांगता आलं नाही. तुझ्या खाली जो घट ठेवलेला आहे चांदीचा होता, तो कशाचा आहे असं विचारल्यावर खाली चांदीचा हे सुद्धा त्याला सांगता आलं नाही. म्हणून मी स्वतः मातीचा हे सांगता आलं नाही, हे स्वतःला जाणत नाही आणि खालचा वरचा कोणत्या धातूचा हे सांगता आलं नाही, म्हणून तो दुसऱ्याला पण जाणत नाही. ओम नमः शिवाय. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित. ती व्यवस्थित थोडं बघा आणि लक्षात घ्या, कोणताच शब्द ह्याला सोडू नका. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षुजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. जे योग्य शब्द बाहेर सुटले ते सद्गुरुनाथाचे, जे अयोग्य शब्द बाहेर सुटले ते माझ्या वाणीचा दोष. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ओम नमः शिवाय.